दीन दयाल हरे रखवा के रना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परमतत्वयो काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल 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 हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम इंदापूर दत्तवाडी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। आपला हा शिदोरी सत्संग चालू आहे। त्या शिदोरी सत्संगामध्ये आपण परमेश्वराची तत्वज्ञानाची शिदोरी ग्रहण करण्यासाठी एकत्रित जमले आहोत। परमेश्वराचं जे नाम आहे त्या नामाने आपल्याला वेद कसा निर्माण होतो हे आपण बघत होतो। देवाने आपल्याला नाम दिलेला आहे। नाम आपलं संरक्षण करतं, नाम आपल्याला प्राप्तीला नेतं आणि म्हणून नामाचे 10 फायदे आहेत आणि म्हणून या व्यतिरिक्त अजून दुसरा कोणता फायदाच नाही जीवनामध्ये। जो नाम उच्चारण करतो आपल्या वाचेनं तो वाचतो मित्रांनो, नाहीतर तुम्हाला या जन्मरूप चक्रातनं कोणीही वाचू शकणार नाही। सध्या तुम्हाला काही वाटणार नाही, पण ज्या वेळेस तुम्हाला व्याधी लागेल, व्याधी लागल्यावर आपलं कोणी जवळ येत नाही आणि खरा तो आपल्याला देव दिसायला लागतो आणि मग आपण देवाला हात जोडायला लागतो। पण त्यावेळेस तुम्ही देवाला हात जोडणार, पण नाम जर मुखात नसेल तर कोणाचं नाव घेणार? आणि म्हणून नाम सगळ्यात महत्वाचा आहे। नामाशिवाय प्राप्ती नाही। एखाद्या जीवाला जर तुम्हाला शोधायचंय, पाहुण्याला जर बोलवायचंय तर त्या पाहुण्याचं नाव घेऊन बोलवावं लागणार आहे। तसं परमेश्वराच्या नामाशिवाय तुम्हाला प्राप्ती होणार नाही आणि म्हणून नाम पहिले आपल्या जवळ पाहिजे। आता नामाने कशी प्राप्ती आणि नामाने कसा वेद होतो, काल आपण बघितलं की त्या राजाला त्या नामाने वेद निर्माण झाला। लखुदेव बासांना वेद निर्माण झाला आणि मग लखुदेव बास तो राजा स्वामींच्या दर्शनाला येतो मित्रांनो। आणि म्हणून नाम महत्वाचा आहे। आज आपल्याला एक कथा अशी बघायची आहे
की महानुभाव पंथाचा आद्य आचार्य असणारा नागदेव आचार्य, त्यांना नाम त्यांनी ऐकलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आणि त्यांना वेद निर्माण झालेला आहे. आणि मग त्या वेदामुळं त्या ठिकाणी त्यांना आवडी संचरली आणि आवडी संचरल्यामुळं सवडी म्हणजे त्यांनी सगळं सोडून दिलं. सप्तदुर्वेशना आचरणारे नागदेव आचार्य स्वामींचे होऊन गेले. मग या नागदेव आचार्यांची कथा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान तुम्हाला सांगत आहेत. नागदेव आचार्य पुरी गाव आहे, माहिती असेल तुम्हाला. पुरी पांढरी हे ना, जालना जिल्ह्यामध्ये हे गाव आजही आहेत, पुरी पांढरी. मग या गावचे ते माधव भट्ट, आबाईसा, उमाईसा, सारंगपाणी भट, नागदेवाचार्य आणि वैजोबा असे हे तिघ भावंड आणि एक मुलगी आणि चुलत बहीण महाताईसा, ही बाई नायकाची. मग हे कुटुंब त्या पुरी पांढरी या गावामध्ये नांदत होतं. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी ब्राह्मण वेशामध्ये त्या ठिकाणी राहत होते. त्यांची ब्राह्मणकी चालू होती. मग अशा प्रकारे ते आपला प्रपंचामध्ये मग्न होते. खूप सुंदर असा प्रपंच त्यांचा चालू होता. मग असा प्रपंच चालू असताना असं म्हणतात ना की देवतेलाही देखवत नाही. सुखाचा काळ माणसांनो मित्रांनो लवकर निघून जातो, अशी गत झालेली आहे. आबाईसा आणि माधव भट्ट एकमेकाशी बोलत असताना म्हणतात, आपला मोठा मुलगा सारंगपाणी भट्ट देशावरावर जाऊन लक्ष्मी घरी आणतो. काय हुशार निघाला, रत्न परीक्षा त्यांनी केलेली आहे. सोने चांदीचा व्यापार करून तो आपलं घर चालवत आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सारंगपाणी भट्ट त्यांचा मोठा मुलगा, हे दोघं बोलत असताना त्या दोघांनी त्या सारंगपाणी भट्टाचं म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव घेतलं की आमचा मुलगा किती चांगला निघाला. त्यांनी रत्न परीक्षा केली आणि सोने चांदीचा व्यापारी झालेला आहे. मग अशा प्रकारे तो देशावर जातो, इकडे तिकडे जातो, दुसऱ्या राज्यात जातो आणि सोनं घेतो देतो आणि त्या ठिकाणी व्यवहार करतो आणि आपलं घर चालवतो. आणि मग जो नागदेव आचार्य आहे, जो दुसरा मुलगा आहे, मग नागदेव आचार्य वेद पठण करण्यासाठी वेद शास्त्रामध्ये वेद शाळेमध्ये शिकायला टाकलेला आहे. नागदेव आचार्य त्या ठिकाणी वेदाचा अभ्यास करत आहेत. मग वेदाचा अभ्यास करत असताना आबाईसा त्या ठिकाणी म्हणते, माझा नागदेव आचार्य वेदाचा अभ्यास करतो. माधव भट्ट म्हणतो, नागदेव आपल्या घरी सरस्वती आणतो. म्हणजे हा नागदेव आहे ना, तर देवा धर्माचा अभ्यास करत आहे, चांगला आहे. एक व्यापारी आहे तर दुसरा त्या ठिकाणी देवा धर्माचा आध्यात्मिक अभ्यास करत आहे, शिक्षण घेत आहे. आणि जो दुसरा तिसरा आहे वैजोबा, तो शेती बघत आहे. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं हे कुटुंब अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी नांदत होतं, वागडत होतं. मग चांगलं त्यांचं घर सुखाने संसार करत होत. असं या ठिकाणी हे सुखाने संसार करत असताना एक दिवशी उमाईसाचे हात त्यांनी पिवळे केले, लग्न लावून दिलं. पूर्वी मित्रांनो लग्न करत असताना पाळण्याला बाशिंग बांधत होते. लग्न खूप लवकर होत होते. लग्न असे होते की मुलगा मुलगी झाले की म्हातारा म्हातारी किंवा मित्र म्हातारा म्हातारी लग्न लावून देत होते, पाळण्याला बाशिंग बांधत होते. म्हणायचे आता तुझी मुलगी माझा मुलगा यांचं लग्न आपण लावणार आहोत. पण ते शब्दाला इतके पक्के होते, पाळण्याला बाशिंग बांध की लग्न झालं समजायचं है ना. मग अशा प्रकारे उमाईसाचं लग्न झालं. तुमचेही लग्न काही जास्त वयात झाले नसतील, बस 9, 10, 12, 13 असेच लग्न होत होते वयाच्या. नंतर काय झालं, त्याच्यावर बंदी आली गेली. सरकारनं त्याच्यावर संशोधन केलं, म्हणजे की नाही इतक्या लवकर लग्न नको, कारण शिक्षण व्हायचं नाही, पुढे प्रगती होत नव्हती. आणि मग 18 ते 21 असं त्या ठिकाणी हे त्यांनी लावलेला आहे नियम. मग तो आता नियम चालू झालेला आहे, पण पूर्वीच असा प्रकार होता. आणि मग यांचं लग्न कसं लागलेलं आहे उमाईसाचं है ना, कसं लागलेलं आहे की पाळण्याला बाशिंग.
है ना, तुझी मुलगी माझा मुलगा. मग झालं काय, पूर्वीचे लोक इतके कट्टर आणि इतके वचनवादी होते, शब्द दिला ना प्राण जाईन पण शब्द जात नव्हता. आजकाल तर विचारू नका, काही होईल, शब्द पलटवतील, इकडा ठोका इकडं करतील, या बोटाचा ठोका इथून लावतील, है ना, असा प्रकार झालेला आहे. म्हणून आजकाल सगळं लिखाण करावं लागतं, कोणावरच भरोसा राहिला नाहीये, सगळं लिखाणावर भरोसा करून चालवावं लागतं. जर समजा आपण इसार पावती केली आणि जर समजा इसार पावती केली इसार दिला तर तो त्या ठिकाणी बदलून जातो, भाव वाढला की तो म्हणतो नाही बा तुझं तू वापस घेऊन टाक, नाही तो म्हणतो विसारच घेतला नाही, असंही होऊन जातं. मग असा प्रकार आहे. मग असं असताना त्या ठिकाणी आता विसार पावती करत असता, बॉन्डवर लिखाण करत असता. हे तुम्हाला माहितीच आहे, आताचा व्यवहार असा आहे. कारण हे कलियुग आहे. कलियुगाने काय झालेलं आहे, कली म्हणजे आकळी. काय कशा कशाला आकर्षण करते कळी, सत्वाते धर्माते आकळी. तुमचं सत्व तुमचा धर्म आकर्षण झालेला आहे, कमी झालेला आहे आणि तुमचा विषय वाढलेला आहे, है ना. तुमचं राहणं खाणं पिणं कट मारणं हे सगळं जे आहे ना तुमच्यावर हेच वाढलेलं आहे. नसेल तर बघा तुम्ही, कोणी समोरून जातं, मंदिराच्या समोरून जातं, गाडीवर कट मारून जातं, पण मंदिरात येणार नाही, बाबाकडे येणार नाही. आणि कट बसला की मंदिरात विडा येणार, बाबाला दर्शन होणार, हे ना. असा प्रकार आहे मित्रांनो. आजकाल असाच आहे, हवा आपली गेली ना की मग हवा कुठं बसवायची कुठं घालायची ते देवाजवळ, बाकी कोणी तुमचं काही करूच शकत नाही ना. आणि म्हणून हवा आपली जायच्या आधी देवाला शरण जायचा, उगाच हवेत नका उडत जाऊ. कधी आपला फुगा फुटून जाईल हे भरोसा नाही मित्रांनो, है ना. काही हवामध्ये उडायची गरज नाहीये. गॅस आहे तोवर तो हवा उडायला फुगा उडायला लागतो, गॅस संपला ना फुगा ऑटोमॅटिक खाली पडतो. तसं आहे आपलं जीवन मित्रांनो. आपलं जर त्या ठिकाणी संपलं, वय झालं, कोणी विचारत नाही आपल्याला. मग जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी खरा देवधर्म करायचा असतो त्या ठिकाणी आपण आपल्या धुंदीमध्ये असतो. म्हणून आपल्या धुंदीत राहू नका मित्रांनो. देवा धर्मावर लक्ष ठेवा, हे धर्म चालू धरून चला, नाहीतर कलियुगामध्ये आपली हवा निघून जाईल, पुन्हा आपल्याला जन्म होईल की नाही. आणि कलियुगी शेवटी नरक सांगितले, काय नरक आहे. आणि म्हणून देवाला शरण जा मित्रांनो, है ना. आपलं आयुष्य बर्बाद करू नका. कोणी काही करो, कोणी काही करो, पण आपला आपण देवधर्म करा. मग तो असा आहे, तो तसा आहे, हा करत नाही, तो करत नाही, तू कर ना. तुला नोकरी लागायचे ना, कॉलेजमध्ये तू शाळेमध्ये जातो, काही पुढे जाता, कोणी हिडवला जाता, कोणी टॉकीजला जाता, कोणी पळून जाता, है ना. ज्याला अभ्यास करायचा तो जातो वर्गामध्ये अभ्यास करतो आणि त्या ठिकाणी कलेक्टर होतो, इंजिनियर होतो. जे असेच फिरले इकडं तिकडं ते हाटे लोक आम्हाला आहेत, किंवा मग इकडं कोण महिना धरलेले आहेत त्यांनी, का नाही. हे समजून घ्या तुम्ही, है ना. आणि जे असे पळून गेले ते पळूनच गेले, खडी फोडायला लागले, दगड फोडायला लागले, बिगारी काम करायला लागले. तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा, है ना. लय प्रकारचे लोक आहेत. मग लोकांचं बघून जगू नका, है ना. स्वतःचा विचार करून जगा की आपल्याला शाळेत गेलं आपल्याला शिकायचे, कोण शिकते का नाही याचा विचार करू नका, कोण काय करते याचा विचार करू नका. आपलं ध्येय काय आहे, आपलं लक्ष काय आहे, लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. क्या तुमचं लक्ष काय, परमेश्वर प्राप्त करणं, तर आपलं लक्ष त्यावर पाहिजे. म्हणून यावर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वर्तेचा दृष्टांत सांगितला. कधी कधी गावामध्ये दोरीवर चालणारी बाई येत असते आणि एक वाजवणारा येतो आणि ती दोरीवर चालते, तिच्या हातात झकाटा असतो. तिच्या हातात झकाटा का असतो माहिती का, बॅलन्स करण्यासाठी असतो. काय आणि पडली तरी ती झकाटा खाली ठेवणार आणि झकाट्याने खाली घसरून पुन्हा खाली उभा राहणार, कारण तिला माहितीये मी मला पडू देणार नाही, खरं की नाही. आणि म्हणून जेव्हा ती चालत असते ना त्या दोरीवरून, तेव्हा हे बघणारे असतात. चौकात असतं ते, आणि चौकात काही एक प्रकारचे असतात काय, लय प्रकारचे लोक, वाट्यावरचे पारावरचे हे तिथंच असतात. तिथून तिथं येतात, एरवी त्यांना दगड हाणायची लय सवय असते. मग तिथं येतात, शिट्ट्या काय वाजवता, लाल बॅटरी निघाली तिच्या डोळ्यावर काय चमकवता, पडली पाहिजे ना, मिली पाहिजे ना म्हणून, है ना. मग ती अशी अशी करते, वर फेकते झकाटा, है ना, ती काठी अशी, आणि मग ती चालते. कोणी शिट्टी काय वाजवतो, कोणी म्हणते बघ हे बघ ती 500ची बघ, ही 1000ची बघ, तिला दाखवता. पण ती एवढी हुशार असते की तुमच्या पैशाकडे बघत नाही, तुमच्या नोटीकडे बघत नाही, तुमच्या शिट्टीकडे बघत नाही, तुमच्या लाल देव्याकडे बघत नाही, कशाकडेच बघत नाही. तिला माहितीये आपलं लक्ष आहे इथून तिथं जायचंय. जर आपण इकडं तिकडं बघितलं तर आपण मधात पडू, मरू,
हाडगुडणू रे आपले तंगडे जातील आपलं थोबाड फुटून या लोकांचं काय जाणार हे उलटे हसतील हे की नाही. आणि म्हणून तिचं लक्ष काय असतं, लक्ष केंद्रित करा. तिचं लक्ष हे असतं की बस बॅलन्स, काय बॅलन्स ती सांभाळते. आणि सांभाळत असताना त्या ठिकाणी तिला माहिती आपल्याला इथून त्या दोरीवर तिथपर्यंत चालायचं. जिथे एकदा आपण गेलो की मग काही टेन्शन नाही, तिथं आपलं उभा राहता येतं, पकडता येतं है ना. आणि जर समजा ती चालत असताना हे दगड आणणारी इतकी ओरडता का नाही है ना. पण काही जण चांगले असतात, कमाले राव ती पोरगी कशी चालते ना है ना. काही जण असे म्हणतात, काही जण म्हणतात पडली पाहिजे, मेली पाहिजे है ना. यांना काय वाटतं काय माहिती है ना. मग जेव्हा ती त्या ठिकाणी पोहोचते मग हे म्हणता ना मग आतले बाहेरचे दगड आणणारे हे शिट्ट्या वाजवतात, वा वा म्हणे काय चालली म्हणे है ना. बराबर चालले म्हणून तिथपर्यंत पोहोचले, यांनाही आनंद होतो. म्हणजे असं आहे की आपण जर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो है ना, आपण जर देवापर्यंत पोहोचलो, मोक्षापर्यंत पोहोचलो, कैवल्यापर्यंत पोहोचलो तर हे सगळ्यांना आनंद होणार आहे. तुम्ही देवधर्म चांगला करा, तुमच्या घरात सुद्धा नाव होणार काय. आणि जर तुम्ही इकडे तिकडे टवाळ्या वगैरे खोर करणार ना, हे असं जे म्हणे आलं हिंडून आणि हंडून आले की ते आहे का आई, काय नाही आई ना, म्हणजे काय नाही आता दुर्डीमध्ये बघा असलं काय नाही झोप आहे की नाही, असा प्रकार होऊन जातो. आणि म्हणून लक्ष केंद्रित करा मित्रांनो, आपलं लक्ष आपल्याला कशावर लावायचंय ध्यानात ठेवा. असे नागदेव आचार्य आहेत. काय नागदेव आचार्य हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला जातात. मग नागदेव आचार्यांना नामाने वेद निर्माण होतो. माधव भट्ट आणि आबाईसा हे दोघ जण अतिशय सुंदर असा त्या ठिकाणी प्रपंच करत आहेत. मग उमाईसाचं लग्न करून देत आहेत. पाळण्याला बासिंग बांधलेलं आहे, पण भानगड अशी झाली पाळण्याला बासिंग बांधलं आणि नवरदेव जो होता तो बालपणीच वारून गेला. मग तो बालपणी वारल्यामुळं लग्न तर झालेलं आहे, कारण पाळण्याला बासिंग आहे, त्यांच्या डोक्यालाही बांधत नव्हते. काय डोक्याला बांधल्यावर तर पुन्हा लग्न व्हायचा काही प्रश्नच नाही. परंतु पाळण्याला बांधलेला असून सुद्धा पूर्वीचे लोक पुनश्च लग्न करत नव्हते है ना, ते तसंच राहायचं. मग तिला बाळ विधवा असं म्हणायचं. तिनं नवरदेव पाहिला नाही आणि याने नवरी पाहिली नाही, म्हणजे पाहिलंच नाही, कोणतं सुख अनुभवलंच नाही, कधी आले नाही गेले नाही. परंतु ते लग्न यांचं जमलेलं होतं ना, काय लग्न झाल्यासारखंच होतं, फक्त आता नांदायला जायचं होतं. पण नांदायला जायच्या आधीच त्या ठिकाणी नवरदेव वारलेला आहे. तिच्यावर हात पिवळे झाले ना तर ते नाहीस झालेलं आहे. आणि म्हणून बाळ विधवा उमाईसा राहिलेली आहे. तशीच महादाईसा पण तेच झालं. तिचं सुद्धा तिचा नवरदेव वारलेला आहे, तिनं पण कोणतं सुख अनुभवलेलं नाहीये. मग तिचा सुद्धा त्या ठिकाणी पती वारला, ती सुद्धा बाळ विधवा झालेली आहे. ह्या दोघी बहिणी काय ह्या चुलत बहिणी आहेत दोघी पण, ह्या बाळ विधवा आहेत. मग पूर्वी ब्राह्मणात तर पुनश्च लग्न नव्हतंच म्हणा है ना, आणि आपल्यातही नव्हतं. आताचा प्रश्न सोडून द्या, आता कोणी विधवा राहतच नाही. मग असा प्रकार आहे. मग या प्रकारे त्या ठिकाणी या दोघी जणी आहेत. प्रपंच अतिशय सुंदर असा चालू होता, पण लग्न झालेलं होतं पण बाळ विधवा झालेले आहेत. मग आबाईसा माधव भट्ट त्या ठिकाणी दुःख करतात की आपली मुलगी विधवा झालेली आहे. ज्या घरी एखादी विधवा स्त्री आहे, आई वडिलांना खूप दुःख होतं मित्रांनो. ते दुःख तुम्हाला ते सांगू शकत नाही. आणि त्या मुलीला सुद्धा एवढं दुःख होतं ती तुम्हाला सांगू शकत नाही. करणार काय है ना. ते विधवेचं दुःख विधवेला माहित असतं. आणि विधवा पुरुष चांद्रायण करत असते. पुरुष चांद्रायण म्हणजे विधवा स्त्री सदैव उपवास करत असते. तिचा धर्म शेवटाला नेण्यासाठी ती पुरुष चांद्रायण करत असते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार बस ती उपाशीच राहते. काय असा तिच्यावर नियम असतो. पण तशा प्रकारे ह्या मासोपवासनिया महिना उपास करायचा. मग महादाईसा उमाईसा मग अशा प्रकारे त्या ठिकाणी सुखाने संसार चालू असताना उमाईसाचे पती वारले, महादाईसाचे वारले. मग भानगड अशी झाली, सर्वांना दुःख झालं. हे दुःख सहन नाही झालं. काय माहिती काय झालं, अचानक महादाईसाचे आणि आबाईसा यांचे पती माधव भट्ट यांनी पण डोळे मिटले. हे पण देवदर्शनाला गेले. आबाईसा पण विधवा झालेली आहे. सुखाने प्रपंच चालत असताना सर्व कोलमडून पडत आहे. एकदा का आपल्या घरात दुःख घोषलं ना की तुम्ही काय सांगत असता, बाबा लय चक्कर चालू आहे ना, बाबा एखाद्या वेळेस येतो तुमच्याकडे काही द्या भिक्षा वगैरे है ना, तितक्यात तुम्ही सांगत असता बाबा लय चक्रात आलो, तुम्हाला आम्ही खूप काही दिलं असतं, पण काय करावं सध्या लय चक्रात आहे, पुन्हा कधी आले ना आम्ही नक्की देऊ
है ना. किंवा मग बाबाला सांगत असतात, बाबा येतो, बाबाचं बाबा देऊन देतात, पण बाबाला विचारता, बाबा या चक्रातून कसं निघायचं? लय चक्रात आहे आम्ही. निघायचं असेल तर चक्र स्वामींचे श्रीचरण तू निघून जाशील, त्याच्यासाठी ते सगळं चालू आहे ना. कोणी श्रीचक्रधर स्वामींचे श्रीचरण धरता कोणाचे धरायला लागतं, कुंकडेही जातं आणि मग काहीही करतं. मग त्याला कळतच नाही नेमकं आपण काय करायला लागलो. आणि म्हणून देवाचे श्रीचरण धरल्याशिवाय तुमची मुक्ती होणार नाहीये. माधव भट्टाने डोळे मिटलेले आहे. मग असं प्रकार झाल्यानंतर काय झालेलं आहे, बरेच दिवस लोटले. आबाईसा विधवा झाली, उमाईसा झाली, महादाईसा झाली. त्यांचं त्या ठिकाणी प्रपंच दुःखी व्हायला लागलेला आहे. सुखाने चालणारा प्रपंच दुःखी होत आहे. मग त्या ठिकाणी शेतीवाडी जी होती ते त्या ठिकाणी करत होते. मग नागदेव आचार्य पण होते. मग सारंग पाणी भट्ट हा मोठा मुलगा आहे. आता सगळी जबाबदारी या सारंग पाणी भट्टावर पडलेली आहे. कारण सारंग पाणी भट्ट रत्न परीक्षा केलेली होती आणि तो सोनं विकायला जात होता. मग सोनं विकत असताना तो सोन्यामध्ये त्या ठिकाणी मोबदला त्याला उरत होता. तो असा गद्दारीनं धंदा कधी करत नव्हता. मग अशा प्रकारे तो धंदा करत असताना, व्यापार करत असताना एक दिवशी एक बैलावर त्याने सोनं भरलं आणि सोनं भरल्यानंतर तो आता परक्या देशामध्ये विकायला जात होता. विकायला जात असताना लोकांनी हेर घेतली की हा सोनं आणि चांदी विकत असतो. डाकूने त्याच्यावर नजर ठेवली आणि डाकूने पकडल्यानंतर सारंग पाणी भट्टाचं ते सगळं सोनं हिसकावून घेत होते. सारंग पाणी भट्ट तर घेऊ देत नव्हते. आणि मग त्या ठिकाणी झटापट झालेली. झटापटीमध्ये त्या ठिकाणी चोराने, त्या गुंड्याने सारंग पाणी भट्टाचा खून केलेला आहे, मारून टाकलेला आहे आणि ते सोनं त्या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे. आणि मग हा चांगला व्यापार करत असताना, चांगला सुखाचा प्रपंच करत असताना आबाईसाचा मुलगा, उमाईसाचा भाऊ सारंग पाणी भट्ट नावाचा मोठा भाऊ त्या ठिकाणी दरोडेखोराने मारून टाकलेला आहे. दरोडेखोराने मारलं त्याला. बातमी कळाली आबाईसाला. आबाईसाच्या त्या ठिकाणी एक हृदयामध्ये झटका बसल्यासारखा झालेला आहे. मोठ्याने आवाज काढला, नाही माझा मुलगा गेला नाही. अरे कोणाचं काय त्यांनी वाईट केलं माझ्या मुलाने? माझा मुलगा स्वतःच्या स्वबळावर शिकला, रत्न परीक्षा केली आणि तो स्वतः मेहनत करून पायी बैलावर सोनं घेऊन परक्या देशामध्ये विकायला जात होता. कोणाचं त्याने एक पै सुद्धा सोनं चोरलेलं नाही, कधी गद्दारी केली नाही. कोण माझ्या पोराला मारणार आहे? दरोडेखोराने तुझ्या पोराला मारलेला आहे. बातमी त्या ठिकाणी घरापर्यंत पोहोचली. आईच्या कानामध्ये शिशव होतावा अशी ती गरम झालेली आहे. आई त्या ठिकाणी मोठ्याने आरडाओरडा करत आहे, आगसा बोक्सा रडत आहे. उमाईसा जवळ आली, महादाईसा जवळ आली. अगं झालं काय आई? अगं झालं काय आई? अरे काय सांगायचं तुला, काय झालंय? आपला सारंग पाणी भट्ट परक्या देशामध्ये सोनं नाण्याचा व्यापार करण्यासाठी गेलेला होता ना, त्याला त्या ठिकाणी दरोडेखोराने मारून टाकलेलं आहे. आणि मग उमाईसा महादाईसा एकमेकाला बिलगली. आई दादाला असं कोणी केलं असेल ग? दादा आम्हाला सोडून गेला. एकमेकाला भेटून त्या ठिकाणी तिघी जणी रडायला लागलेला आहे. जो कमवता होता तोही गेलेला आहे. मग माधव भट्टाने डोळे मिटलेले आहे. उमाईसाचे हात रितलेले आहेत, महादाईसाचे हात रितलेले आहेत. दोघी विधवा झालेल्या आहेत. आबाईसा विधवा झालेले आहे. नागदेव आचार्य त्या ठिकाणी वेधशाळेमध्ये मंत्र पडत होता, वेदाचा अभ्यास करत होता. दरोडेखोराने सारंग पाणी भट्टाला मारलं म्हणून त्या ठिकाणी घरामध्ये रणांगण चालू होती. सगळं गाव जमा झालेलं होतं. सगळं गाव शांतपणे करत होतं आबाईसाचं. तितक्यामध्ये एक जण आला, वेधशाळेमध्ये गेला. नागदेव आचार्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी शास्त्र होतं, वेदाचं शास्त्र त्या ठिकाणी ते पडत होते. गीताची पोथी ते वाचत होते. एक जणाने येऊन सांगितलं, अरे नागदेया तुझ्या भावाने दरोडेखोराने मारलेला आहे रे. तुझ्या भावाला देशावर गेल्यावर सोनं नाण्याचा व्यापार करत असताना तुझ्या भावाचा खून केलेला आहे. नागदेव आचार्यांच्या कानामध्ये ती बातमी शिशव होता वासी त्या ठिकाणी होतल्या गेली. नागदेव आचार्यांनी शास्त्र बाजूला ठेवलं, शस्त्र हातात घेतलं, गावाकडे पोहोचला. ज्या ठिकाणी रणांगण चालू त्यांना बाजूला सरकवला. अरे सरक्या बाजूला काय झालं रडायला? काय झालं म्हणून त्या ठिकाणी बघतो तर सारंग पाणी भट्टाचा देह त्या ठिकाणी पडलेला आहे. पडलेले असताना आईला बघितलं आणि आईच्या गळ्यात मिठी भरली. आई दादा मला सोडून गेला, सारंग पाणी भट्ट मला सोडून गेला. दादाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी बिलगला नागदेव. दादा उठणार रे, खूप मोठं मला करणार होतास ना, मला शिकवणार होतास ना, माझ्या शिक्षणासाठी तर तू सगळं करत होतास ना.
मला शिकवून खूप मोठं करायचं होतं, तुम्हाला बघायला राहिलं नाही, तुम्हाला सोडून गेला. दादा उठणार आहे, उठ, मी आलोय. नागदेव आचार्यांच्या हातामध्ये तलवार होती, सुडेचं भूत त्याच्या डोक्यात घुसलं होतं. ज्या दरोडेखोराने माझ्या भावाला मारलं, मी त्यांना सोडणार नाही, खुनाचा बदला खून मी करणार आहे. नागदेव आचार्यांच्या डोक्यामध्ये एकच सीळ त्या ठिकाणी शिलत आहे की माझ्या भावाला मारलाय ना, मी लोकांना मारणार, मी लोकांना लुटणार. त्या दिवसापासून नागदेव आचार्याने हातात तलवार घेतलेली आहे. माझ्या भावाचा बदला मी घेणार. त्या ठिकाणी नागदेव आचार्य तलवार हातात घेतली, अंतिम संस्कार झालेला आहे. आई त्या ठिकाणी समजावत आहे, असं काही करू नको, आपल्याला माहिती नाही कोणी मारलेला आहे. अगं जा तिकडं, ज्यांनी कोणी नसन मारलं पण माझ्या भावाला लुटलेला आहे. लोकांनी लुटलं ना, मी लोकांना लुटणार. नागदेव आचार्यांच्या डोक्यामध्ये बदलेचा सूड घुसलेला आहे. नागदेव आचार्याने आता शास्त्र हातात होतं ना, ते शास्त्र टाकून दिलं आणि शस्त्र हातात घेतलं. वेणी वाढवली, भले मोठे केस केलेले आहेत आणि हातात तलवार आहे. 1 2 3 4 अशी एक टोळी तयार केलेली आहे. नागदेव असं म्हटलं की लोक घाबरायचे, पुरीकर म्हटले की लोक घाबरायचे. जिकडं तिकडं नागदेव आचार्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. नागदेव आचार्यांना बघून सगळे लोक घाबरायचे, पंचक्रोशीतले घाबरायचे, सर्व बाया घाबरायच्या. ज्यांच्या ज्यांच्या गळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये सोनं असायचं ते नागदेव आचार्य दिसला की दिसला त्याच ठिकाणी काढून पुरून टाकायचा. काहींचा नागदेव त्या ठिकाणी पुरलेलं काढून घेऊन जायचा. जो देत नसायचा त्याच्या गळ्याला तलवार लावत असायचा. चल काढ लवकर. अशी लूट चालू केली नागदेव आचार्यांनी. सप्त दुर्व्यसन नागदेव आचार्य आचरायला लागले. कोणाला सोडलं नाही. हे सगळं घराणं आबाईसाकडे येतंय. तुझ्या पोराने आमच्या पोराला मारलं, आमच्या सुनेला मारलं, सर्व सोनं लुटून घेतलं. काय गुन्हा केलता आम्ही तुमचा? आम्ही तुम्हाला कधी काही बोललो? पण नागदेवाच्या दहशतीमुळे आईला सुद्धा कोणी जास्त बोलत नव्हतं. नागदेवाला माहित झालं तर नागदेव तलवार घेऊन तिथं कधी येऊ शकतो आणि म्हणून नागदेवाला कोणी बोलत नाही. घरच्यांना कोणाची बोलायची ताकद नाही. पण आबाईसाकडे घराणं यायचं. आबाईसा घराणं ऐकून ऐकून त्या ठिकाणी व्यस्त झालेले, विचलित झालेले. आधी तर दुःखी आहे, स्वतःचा नवरा मेलेला आहे, या दोन्ही पोरी विधवा झालेला आहे. सारंगपाणी भट्टाला त्या ठिकाणी मारलेला आहे. आधी ती दुःखी आहे, पण सारंगपाणी भट्टाच्या खुनाचा बदला नागदेव आचार्य घेत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी याच्या डोक्यात बदल्याचा भाव, बदला घुसलेला आहे. त्याला ते समजावून सांगायचा प्रयत्न करते. अरे असं कोणालाही मारून काही होत नसतं. एखाद्याचं कुंकू उद्ध्वस्त करून तुला कुंकू पुन्हा लावणं होणार नाही, असं करू नकोस. ह्या ठिकाणी आई त्याला समजावून सांगायचे, परंतु तो आईचं एक ऐकत नव्हता. सरळ बाजूला, तुला काय करायचे तर कर, पण माझ्या भावाला ज्यांनी मारलं मी त्यांना सोडणार नाही. अरे मारलं कोणी तुला माहिती आहे का? लुटलं ना, कोणी लुटलं तुला माहिती आहे का? लोकांनी लुटलं ना, मी लोकांना लुटणार, मी मारणार. आमच्या घराला त्रास दिला ना, माझ्या भावाला त्रास दिला ना, मी लोकांना त्रास देणार. हे डोक्यामध्ये भूत घुसलेलं आहे आणि आईनं आपलं गाव सोडून दिलं. आईला सगळे लोक त्या ठिकाणी टोचून बोलायचे, तुमचा नागदेव असा, नागदेव तसा. आईनं विचार केला, असा पोरगा माझ्या पोटाला नसता आला तर बरं झालं असतं. सप्तदुर्व्यसन आचरणारा पोरगा कोणाला बरा वाटतं मित्रांनो? तुम्हालाही जर तुमचा एखादा पोरगा पित असेल, खात असेल आणि आई वडिलांना शिव्या देत असेल तर आई म्हणत असेल, नसता माझ्या पोटाला आला तर बरं झालं असताना. शिव्या तर नसत्या खावा लागल्या. अरे तू तर आम्हाला शिव्या देतो, सर्व गाव तुला शिव्या देतं. कुठेही पडतो पिऊन तुला लोक थुकता, तरी तू उठून संध्याकाळी घरी येतो. अरे तू भरलेला असताना सुद्धा मी तुला घरात घेते आणि तरी तू मला घरात आल्यावर शिव्या देतो. अरे लोक तर बोलतात, तुझ्यासाठी आम्ही किती सहन करायचं. आई खचून जाते आणि मग आबाईचा नागदेवासाठी आपलं गाव सोडून जाते. तूच राहा गावात, मी नाही राहणार, मी शत्र संन्यास घेणार. आणि मग आबाईचं गाव सोडून दिलं. 2 पोरी, तरुण मुली आहेत, उमाईसा, महादाईसा, या दोघींना घेतलं सोबत. रामसगाव गाठलं. आज या रामसगावला आपले स्थान आहेत मित्रांनो. कधी गेले तर नक्की जा. महदंबा, महादाईसा ही मराठीची आद्य कवयित्री आहे.
महादाईसा इतकी हुशार होती, ती महादाईसा आहे ती रामसगावची, रामसगावला राहिली है ना. मग त्या ठिकाणी एक झोपडी बांधली आबाईसा. या तिघी जणी त्या ठिकाणी राहा लागल्या. आपलं दुःख कमी व्हावं आणि म्हणून माणूस देवधर्म करायला लागतो. दुःख आलं की माणूस विडे व्हायला लागतो. तसंच झालं. दुःख आलं म्हणून त्या ठिकाणी क्षेत्र संन्यासावर गेले आणि क्षेत्रावर गेले. आपल्याला दुःख आलं, अंगात आलं, काही बाहेरचं झालं, बाधा झाला की आपल्याला एक एक दोन दोन महिने वेळ भेटतो, असा एक घंटा भेटत नाही. खरंय ना. आणि मग आपण विडे बांधतो, नारळ बांधतो, 1.25 महिना राहील, 1.25 महिना सेवा करीन. त्याच्या आधीच केलं असतं तर हे बाधा झालाच नसता ना. त्याच्या आधीच नीट राहिला असते, कुठं खायचं, कुठं बसायचं, कुठं थोकायचं, हे जर तुम्ही सगळं माहिती करून घेतला असता आपल्या गुरुकडनं तर हा बाधा झाला नसता. पण गुरुचं ऐकायचं नाही, सांगितलेलं ऐकायचं नाही आणि म्हणून हे सगळं होऊन जातं. आणि मग झाल्यावर काय करायचं, मग तरी सुद्धा गुरु सांगतो, देव सांगतो, जा एखाद्या स्थानावर राहा, 1.25 महिन्याचा विडा ठेवा, तिथं सेवा करा. आणि मग सेवा केल्यानंतर ते कमी होतं. तशा प्रकारे आबाईसा त्या ठिकाणी क्षत्र संन्यास घेतलेला आहे. माझा पोरगा चांगला हो, आमचं सगळं दुःख नाहीसं हो. आणि म्हणून त्या ठिकाणी रामसगावला येऊन राहते. रामसगावला येऊन राहत असताना तिनं आपली वासाची त्या ठिकाणी झोपडी केलेली, एक छोटीशी झोपडी बांधलेली. मग ही छोटीशी झोपडी बांधत असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ती झोपडी बांधली आणि झोपडी बांधल्यानंतर त्या ठिकाणी दादोस नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि मग ते पोहोचल्यानंतर काय झालं, त्यांनी ती झोपडी बघितली. त्या ठिकाणी सिद्धनाथाचं मंदिर होतं, महादेवाचं मंदिर होतं. मग त्या ठिकाणी ते पोहोचले आणि बघितल्यानंतर ह्या 3 बाया त्या ठिकाणी राहत होत्या. त्या 3 बाया त्या ठिकाणी राहत होत्या. आणि मग या 3 बायांनी विचार केला, हे कोण साधू आले. आणि मग या साधूंना ते विचारत आहेत की आमचं असं झालं, आमचं तसं झालं. आपलं दुःख आपण आपल्या गुरुकडे किंवा एखाद्या संताकडे, मुनीकडे, ऋषीकडे सांगत असतो. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी झोपडी बांधलेली आहे आणि त्या झोपडीमध्ये त्या राहत होत्या. त्या ठिकाणी दादोस नावाचे, रामदेव नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य पोहोचले. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा सांगायला लागले. लीळा चरित्राचं व्याख्यान दादोस त्या ठिकाणी या तिघींना करायला लागले. आबाईसाला, उमाईसाला आणि महादाईसाला लीळा सांगायला लागले. का तर त्यांचं दुःख विसरावं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान त्यांच्या हृदयात बसावं. मित्रांनो, मोह बाजूला झाला तर आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वर दिसायला लागतो. हे सगळे नाते सुखाचे सोयरे हे सगळे मोहाचे आहेत. काय हा मोह आहे आपल्याला. मित्रांनो, मोहामध्ये आपण डुबलेलो आहोत. आणि मग या मोहातनं बाजूला निघण्यासाठी ब्रह्मविद्या शास्त्राची तुम्हाला गरज आहे. आणि ती ब्रह्मविद्या शास्त्र, ते लीळा चरित्र त्या ठिकाणी दादोस या तिघांना सांगत आहे. या तिघांना सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सुंदर अशा लीळेमध्ये त्या ठिकाणी ते मग्न झालेले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे ऐकत आहेत तिघी पण. त्यांचं दुःख जे होतं ना, सारंगपाणी भट्टाला मारल्यानं, माधव भट्ट मेलेले, नागदेव आचार्य दरोडेखोर झालेले, उमाईसाचे हात रितलेले, महादाईसाचे हात रितलेले. मग हे त्यांचं दुःख कमी व्हायला लागलं. लीळा चरित्राचं व्याख्यान ऐकायला लागलेले. आणि मग त्या लीळेमध्ये मग्न आहेत. तर 1-1, 2-2 घंटा दादोस त्या ठिकाणी व्याख्यान करत आहेत, स्वामींचं लीळा चरित्र सांगत आहेत. मग त्या ठिकाणी त्यांना आनंद येत आहे, एक सुख होत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नाम उच्चारलं की जणू काही वेद होत आहे. आणि मग त्यांना आवडी संचरत आहे. देवाचं नाव ऐकलं की वेद निर्माण होतो. आवडी संचरली आणि मग पुन्हा 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 ती पोथी ऐकण्यासाठी ह्या दोघी तिघी आणि तो बाबा तो आतमध्ये म्हणजे दादोस आतमध्ये झोपडीमध्ये बसायचे आणि या तिघींना कथा सांगायचे. अशी कथा सांगत असताना कोणी एक जणांनी काय केलं, कथा त्या ठिकाणी या तिघी ऐकत आहे, एक बाबा सांगत आहे, एक जणांनी काडी लावली. काडी लावायची लय जमतो लोकांना. आपल्या शेतात वळई असली ना मित्रांनो,
आणि त्याच्या शेतात जर कमी असली छोटीशी तर तो काय करतो माहितीये का, याच्या वळईला काडी लावून घरी जातो. त्याला देखवत नाही दुसऱ्याची वळई मोठी आहे कोणी छोटी आहे. वळाया असायच्या पूर्वी, आता लोकांना वळायाच लावता येईल ना, वळाया लावणारे राहिले नाही है ना. तसेच पुंजा घालून ठेवता आता, नाही तर मग कुट्टी करून खाऊ घालता है ना. नाही तर पूर्वी वळाया असायच्या, त्या वळाया लावणारे इतके पक्के असायचे, एक पेंडी सुद्धा निघत नसायची काय. आणि मग ती फोडून त्या आजोबाकडनंच घ्यायची, वळई कशी फोडायची, मग ती वळई फोडून घ्यावा लागायची आणि मग ती सुरुवात व्हायची. अशा प्रकारे त्या वळाया असायच्या. म्हणजे काळी लावणार आहेत का, ज्यांना देखवत नाही ते एखाद्या बार हे उभं असलेलं पूर्ण वळई जे बैलांचं खाणं आहे ते पेटून द्यायचं. तसा उभा संसार एखादा पेटून देतो, संशय निर्माण करतो एखाद्याच्या याच्यामध्ये. एखाद्या मित्राला सांगतो, अरे तुला माहिती नाही तुझं असे नाही असं आहे, तुझं घर तुला व्यवस्थित सांभाळता येत नाही, तुला काही कळतं का, माहिती तुला तुझे घरचे कुठे जातात. अशी काडी टाकून देतो, बाजूला होऊन जातो आणि याच्या डोक्यात काडीच पेटती. आणि मग तो आपल्या घरी ध्यान ठेवतो है ना, त्या काडीवर तिच्यावर ध्यान ठेवतो, मग त्याच्या डोक्यात काहीतरी घुसतं है ना. आणि मग ते खरं नसलं तरी त्याला वाटायलाच लागतं. असा प्रकार होऊन जातो, याचा संसार सगळा उद्ध्वस्त होऊन जातो. करणारा दुसरा असतो मित्रांनो, हे आपल्याला कळत नाही आणि आपण लोकांच्या शब्दावर ध्यान ठेवतो. तसं नागदेव आचार्यांना कोणी सांगितलं, ह्या तुझ्या 2 बहिणी आणि तुझी आई या रामसगावला त्यांनी झोपडी बांधली आणि कोणी एक बाबा त्या झोपडीत बसवलाय दादोस, आणि त्यांच्याकडनं कथा ऐकता. 1-2 घंटा तो बाबा कथा सांगायला लागतो. सांगितलं तो बाबा तरुण, तुझ्या बहिणी तरुण. आणि मग दादोस त्या ठिकाणी आहे, त्या नागदेव आचार्यांच्या कानात कोणीतरी संशय रूपी संदेह निर्माण केलेला आहे. आधीच तो त्या ठिकाणी सप्तदुर्व्यसन आचरणारा एक दरोडेखोर आहे नागदेव आचार्य. त्याच्याकडे कोणी चालताना बघत नाही, तर त्याच्या घर परिवारावर कोणी डोळा उचलून बघेल. आणि म्हणून नागदेव आचार्यांच्या त्या ठिकाणी डोक्यात नाक घुसला, त्या ठिकाणी तलवारीला हात घातला आणि रामसगाव गाठलं. रामसगावला पोहोचला, बघितली झोपडी, या ठिकाणी माझ्या आईने झोपडी बांधली का, त्या ठिकाणी पोहोचला. नागदेव आचार्य आहे, त्यांच्या सोबत 10-5 लोक आहेत, तलवार बाहेर काढलेली आहे आणि बघितलं बाबाची पोथी चालू आहे. हो, या झोपडीत बसलाय का तो बाबा, हो या झोपडीत आहे. या दोघी आणि आई तन्मय होऊन त्या ठिकाणी कथा ऐकत आहे. नागदेव आचार्यांनी तलवार वर केलेली आहे आणि मग उमाईसर महादाईसर वाकून बघितलं झोपडीतनं, आई दादाला, आई दादाच्या हातात तलवार आहे. आई घाबरली, 2 घाबरल्या. आणि मग दादोसानी बघितलं कोण दादा आहे, दादा म्हणजे यांचा भाऊ आहे. अरे बापरे, यांचा भाऊच्या हातात तर तलवार आहे. आणि मग तो नागदेव आचार्य झोपडीच्या बाहेर उभा राहिलेला आहे आणि त्या दादोसाचे पादत्राणे त्या ठिकाणी बाहेर होते. दादोसाच्या पादत्राण्यामध्ये तलवार घातली आणि दादोसाचे तलवारीनं ते पादत्राणे उचलले आणि आवाज दिला, हे महात्म्या उठ. जशी या पादत्राण्यामध्ये तलवार घुसली ना, तशी तुझ्या घराला वेळ लागणार नाही. पण अजून माझ्याकडे धर्म जिवंत आहे, लवकर उठ. चालता होय दोन. दादोसाच्या त्या पादत्राणे लांब भिरकवल्या तलवारीनं, तलवार समोर केली. दादोस घाबरले. दादोसाला वेळ पण नाही भेटला अभयसाला बोलायला, उमाईसाला बोलायला, महादाईसाला कोण आहे, का आला, का उठ म्हणतो. दादोसाने ओळखून घेतलं की हा महादाईसाचा उमाईसाचा भाऊ आहे, अभयसाचा मुलगा आहे. नागदेव आचार्य पुरीकर नागदेव घाबरले. आपल्याला कमंडल हातात घेतला, दंडू हातात घेतला, कट्टर हातात घेतलं आणि मग घाबरत त्या ठिकाणी दादोस निघून गेलेला आहे. अंगाला घाम फुटलेला आहे. जिकडे पादत्राणे फेकलेले तिकडे गेले, पादत्राणे घातले, वडाच्या झाडाखाली जाऊन बसले. बापरे, त्यांचा भाऊ तर काय भयानक आहे, काय लाल डोळे, इतकाले केस आहे, हा तर दरोडेखोर आहे. घाबरले दादोस, सात्विक पुरुष दादोस. सांगत आहे, चांगल्या कथा सांगत असताना पेटून दिलं एक जणांनी. नाही देखवत को आला, मी तुम्हाला सांगितलं ना, कोणी जर आलं ना एखादं चांगलं ऐकायला, लोकांना देखवत नाही. देव राहिले म्हणे, आता सगळे चालले ऐकायला पोथी, इकडे लोकांचं काही करता
तेव्हा पुढे जाता काय माहित पण येईल है ना. आता पोथी आहे किती इट होणार आहे असं म्हणायला लागतं लोक. तसंच झालं ना. मग त्या ठिकाणी दादोस घाबरले, एवढा खाली जाऊन बसले आणि मग त्या ठिकाणी आईकडे तलवार केली. यासाठी झोपडी बांधलीस का तू इथं? यासाठी शत्रू संन्यास घेतलास? त्या ठिकाणी रागवलेला आहे नागदेवाचे लालबुंद डोळे आहेत, जटाय केवढाल्या, सगळेजण उभा आहेत, तलवार हातात आहे. आई म्हणली काय केलं मी? तू या झोपडीमध्ये घेऊन त्या बाबाला बसते? तुला लाज नाही वाटत? अरे ते बाबा आहेत, ते मुनी आहेत, ते संत आहेत. अरे असे लय संत पाहिले मी. तुला काही वाटतं? कळतं तुला काही? पाहिला कसा एकांत आहे हा तरुण तो तरुण, तुला कळत नाही? इतकी रागवली त्या ठिकाणी नागदेवाचार्य. आता नागदेवाचार्याचा राग शांत व्हायला लागला की आईचा त्या ठिकाणी वाढला. काय म्हणतो? यासाठी झोपडी बांधली, या दोघींना घेऊन यासाठी तर बसली. नागदेवाचार्यांकडे ती पदर खोसला आणि बोलायला लागले, अरे या झोपीला एक तरी वासा तू लावलास का? अरे ज्या ठिकाणी आम्ही गावात राहत होतो तुझ्यामुळे आम्हाला गाव सोडावं लागलं. तू काय सांगतो? तुला जर एवढी गरज होती तर या दोन पुरीला तुझ्याजवळ ठेवायचं होतं, सांभाळायचं होतं. अरे माझे पती गेलेले असताना सुद्धा या दोन पाखराला सांभाळायची ताकद माझ्या या मनगटामध्ये आहे. तू काय केलं? माझं नाव खराब केलं, तुझं नाव खराब केलं, लोकांना मारत फिरतो, लोकांचे घर लुटतो. इतकी रागावली. अरे घाण्यावर उठवल्यानंतर भविष्य कमी होतं. तुला कळतं काय? ते बाबा जेवायला बसणार होते आणि तुला काढून दिलंस. ते चांगल्या कथा सांगत होते स्वामींच्या, आम्हाला आनंद होत होता आणि तू त्यांना असं बोलला, संशयात्मक बोलला. तुला काही वाटतं? इतकी रागवली. पण चंडिकेचा अवतार धारण केलाय. जसे काही एखाद्या गाईला त्या ठिकाणी सिंग नसताना तिला सिंग फुटलेले आणि ती आपल्या नागदेवाचार्यांना चौताळून उठलेली आहे. इतकी बोलली नागदेवाचार्य शांत होऊन गेले. आपल्या आई आपल्याला एवढं कधी नाही बोलले. या दादोसासाठी, या महात्म्यासाठी मला एवढं बोलली. काय सांगता? हा संत चांगला असू शकतो. एखादा चांगला नाही म्हणून आपण सगळ्यांना चांगले नाही असं म्हणायचं का? तसंच ते मित्रांनो, एखाद्याने एखादी गलती केली ना की सगळ्यांना डाग लागत चालतात, सगळे लोक बोलत चालतात हे असेच सगळे. तुमच्यातही बघा ना, एखादा तसा असला की एखादी तशी असली तर तुम्ही सगळ्यांना काढून देता का तुमच्या घरच्यांना? प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे मित्रांनो, प्रत्येकाचा संस्कार वेगळा आहे. एकाने केलं म्हणून सगळेच करते ना असं नाहीये ना. सगळ्यांना त्या रांगेमध्ये बसून आहे ना. प्रपंच करत असताना एखादा व्यभिचारी असतो, एखादी स्त्री व्यभिचारी असते, तर सगळे असेल का? मग तिचं बघून आपण आपल्या भक्तीला काढून देतो का? हे तर आपल्याला कळायला पाहिजे ना. मग एखाद्याचं बघितल्यानंतर सगळे साधू असेच असं समजायचं का? एवढं तर डोकं आहे ना आपल्याला. डोक्यात कचरा न भरता ज्ञान भरला पाहिजे. आज लोक सगळे सारखे नसतात. एकाने केलं म्हणून सगळ्यांना मारावं लागतं. पण हे कसंच आहे ना आमचं. कारण त्रेतयुगापासून त्या ठिकाणी संतांवर बोलणारे, संतांची निंदा करणारे जास्त आहे. फक्त धोन लागतात ते संतांच्या माग. थोडस काही दिसावं म्हणून बास सगळे भिडतात. थोडस उघड दिसावं कुठं तरी, त्यांना काय काम आहे ना. आणि म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, तयाच्या मुखी साबणाची बडी, तो आपले हृदय स्वच्छ करी. म्हणून असे निंदक असले की ना लक्ष द्यायचं नाही मित्रांनो. कोणी वंदाग्र निंदा, आमचा देव करायचा धंदा. काय यांना बघून आपला धर्म नाही सोडायचा? यांना बघून आपण आपलं कॉलेज सोडलं का? आपली शाळा सोडली का? कित्येक जण कॉलेजमध्ये पळून गेले, सैराट झाले. मग आपण आपल्या पुरीला घरी बसवलं का? आपल्या पोराला घरी बसवलं का? हे सैराट होऊन जाईल. गेले ना, हे शिकले ना, नसेल शिकायचं हे सैराट होतील. ज्याला जे व्हायचं ते व्हा. जो जे वांछिल ते तुला आहे प्राणी जात हा. तुमची बुद्धी जाग्यावर ठेवा, तुमचं डोकं जाग्यावर ठेवा. तुम्हाला तुमचं लक्ष काय याचं केंद्रित करा ना. त्याच्या शिट्ट्या वाजवण्यावर लक्ष ठेवता, पैसे दाखवण्यावर लक्ष ठेवता. तुम्हाला काय करायचंय तुमच्यावर अवलंबून आहे. आणि तुम्ही जर जाग्यावर नाही राहिले तर तुमचं जे व्हायचं ते होणारच आहे. त्याला आम्ही काय करणार आहे? म्हणून हे शास्त्र महत्वाचं आहे.
हे शस्त्र हातात महत्वाचं आहे. हे ज्ञानरूपी शस्त्र आहे मित्रांनो. नागदेव आचार्यांच्या हातामध्ये अज्ञानपणामुळे शस्त्र आलं होतं, पण दादोसाला त्या ठिकाणी उठवलं. आई रागवली आणि दादोसाचं त्या ठिकाणी आईनं मनावं घेतलं. दादोसाचं मग त्या ठिकाणी नागदेव आचार्य मनावं घेतलं. जर आपल्या आईनं या दादोसाचा एवढा अभिमान घेतलाय तर सांगता येत नाही हा महात्मा चांगला असू शकतो. आणि मग आईचं ऐकलं. तू त्यांना जेवताना काढून दिलं ना, हे चांगलं केलं नाही. तू आयुष्य आणि भविष्य होणार आहे. अगाई चुकलं माझं, मला माफ कर. जा त्या बाबांना बोलणार, जेवायला वाढलेला मी त्यांना. येतील का नाही येणार? नाही आले तर माझं नाव सांग, आबाईसानं बोलवलंय. नक्की येतील. वडाखाली बसलेले दादोस होती सांगत होते या दोघी तिघींना आपला पूर्ण वेळ देत होते. पण एक जणांनी गाडी लावली ना, म्हणून हे सगळं घडलं. असंच आहे आजकाल. थोडस काही झालं की बस, कारण हे जे करताना तेच मनामध्ये असतं लोकांच्या. जो जे होऊ नये असेल तो तेच बोले. दुसरं काय तुमच्या मनात विषया वाचून दुसरं काहीच नाही ना. मग तुमच्या मनात वाटल्यास तेच आहे ना. दुसरे कोणी दोघं पाहिले की बस झालं सुरू, डोक्यात तेच कचरा. दुसरा कचराच नाही ना दुसरा तुमच्यामध्ये. थोडाफार ज्ञानाचा कचरा त्या ठिकाणी, ज्ञानाने तो कचरा बाजूला काढायचा. थोडासा विचार करायचा. कोण असतील, काय असतील, बहीण भाऊ असतील, दुसरे कोणी असतील, आणि नसले तरी तुला काय करायचंय? तुला तेच काम आहे का? तू बघ ना, तू घर सांभाळणं पहिले. तुझ्या घरच्यांना सांभाळ, बहिणींना सांभाळ, सगळ्यांना व्यवस्थित कर, त्यांना शिकव, मोठं कर, त्यांना नोकरी लाव. चालताना का कोणी बघणारच नाही का? डोळे बांधून घेणार आहे कोणी? हे आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो. आणि मग इतकं बोलली आई नागदेव आचार्यांना. नागदेव आचार्य म्हणले ठीक आहे, मी त्यांना बोलवून आणतो. नागदेव आचार्य निघाले. आई आणतो बोलवून बाबांना. हो जा. आता बाबा तिकडे वडाच्या झाडाखाली बसलेले. दादोसाच्या अंगाला घाम फुटलेला आहे. तलवार बघितली आपल्या पादत्राण्यामध्ये, आणि तलवार घातलेली आहे. आणि किती अवघड आहे. आता दादोसाकडे तो येत आहे. नागदेव नाग. दादोसाने बघितलं, बापरे इकडेच येतोय. काय विचार आहे काय माहित. आता तर अवघड आहे. इथं बसलो, दादोसाने पोथी काढलेली आहे, पोथी वाचत आहे. दादोस बघत आहे इकडेच येतोय, काही करणार तर नाही. दादोसाच्या अंगाला पुन्हा घाम फुटला, पुन्हा जास्त घाम आला. इकडेच येतोय. आला पण आता दादोस पळणार तरी कुठं? किती पळणार? कुठं पळणार है ना. मग नागदेव आचार्य जवळ येत आहे. जवळ आले. बस नागदेवाला काही वेळ दादोसाने बघितलं, पण आता दादोसाच्या जवळ नागदेव आले. नागदेव आचार्य देखतात त्या ठिकाणी दादोस पोथीतलं मुंडकं वर काढत नाही, नागदेवाकडे बघत नाही, खालीच बघत आहे. नागदेव आचार्य समोर उभा राहिले, वर बघण्याची ताकद होईना. मग दादोसाच्या पुढे नागदेव बसले. आता घाम कमी झाला, म्हणे हा बसला. आता काही विचारतो काही नाही, कारण हातात तलवार होती. तलवार दिसत नाही, पण आता येऊन आपल्या समोर बसलाय. दादोस पोथी वाचत होते. नागदेव आचार्याने विचारलं, तुम्हापासून आनंद होतो म्हणे. दादोसाने बोलायला सुरुवात केली, आम्हापासून होतोही नाहीही, पण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पासून होतोच. नाम उच्चारले श्री चक्रधर, आणि नामे वेध आनंद. स्थितीचा संचार झाला नागदेवाचार्याला. अत्यंत आनंद येतात. आनंदामध्ये मग्न झाले नागदेवाचार्य. अरे आईनं आपल्याला सांगितलेलं हे सत्य आहे. देवाचं नाव ऐकलं की आनंद होत आहे. कथा ऐकल्यानंतर अजून आनंद होणार आहे. आणि मग त्या ठिकाणी आनंद होत आहे. स्थिती झालेली आहे. नागदेव आचार्य समोर आहेत आणि दादोस कथा सांगायला लागलेले. कथेमध्ये मग्न होऊन गेले.
नागासारखा सरसावणारा नागदेव आचार्य दिसले की लोक घाबरणारा, पण ब्रह्मविद्या माय माऊली मळल्या माखल्या ते भेद. त्या ब्रह्मविद्येनं त्या नागाला धुवून काढलं, सगळं विष उतरून काढलं आणि मग नागदेव आचार्य होतो. नागदेव हात जोडतो, चुकलं माझं, मी तुम्हाला बोललो, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापी आम्ही, ती पापी आहे. तुमच्याकडे तलवार केली, संतांना बोललो, संतांना उगारलो. माझ्या आईनं सांगितलं ते सत्य, तुमच्यापासून आनंद होतो. शांत झाले आणि विनंती केली, माझ्या आईनं तुम्हाला भोजनासाठी बोलवलं आहे. या झोपडीमध्ये आपल्याला भोजनाला जायचं आहे आणि म्हणून नागदेव आचार्य त्या ठिकाणी भोजनाला निघत आहे. दादोस निघत आहेत. दादोस उठले, नागदेव आचार्य उठले. दादोसाच्या खाल्लं पोत पटकर नागदेव आचार्याने हातावर टाकलेला आहे. कमंडलू हातात घेतलं, दंडू हातात घेतला. बाबाचं पटकर नागदेवाच्या हातात, जो निष्ठा नाग आहे, जो कधी बाबा लोकांना विचारत नाही, कधी दंडवत करत नाही, आता बसायचं पटकर त्याच्या हातात गेलं. कमंडलू हातात घेतलं, दंड हातात घेतलं आणि बाबाचं सगळं साहित्य हातात घेऊन त्या ठिकाणी दादोस चालत आहे. नागदेव आचार्य सेवक झालेला आहे. दादोसाचं जे सांगितलेलं आहे ते त्यांना पटलेलं आहे की आनंद होतोय, सत्य आहे. आणि निघाले झोपडीकडे. झोपडीकडे निघाल्यानंतर महादाई सर उमाई सर बघितलं, आई दादा आला, दादा आला, दादोस आले, सोबत आले. हो अगं आई, आपल्या दादाने दादोसाचं पटकर घेतलंय, कमंडलू हातात घेतलंय, दंडू हातात घेतलंय. हो आईला इतकं सुख झालं ना, दादोसाने आमच्या पोराच्या कानात नक्की मंत्र सांगितलाय आणि म्हणून त्याच्या डोक्यातलं भूत निघून गेलंय. एखाद्याच्या डोक्यात भूत असतं मग ती आई त्याला पुढे ढकलती, डोकर बाबाला, होय पुढे, होय पुढे, जाऊन धरणं जरा, नाही बाबा पाहिले असेल. हा असंच आहे. तिला वाटतंय नीट होईल, डोक्यात येईल, आता सध्या खोक्यात आहे ना, पण ते आईचं ऐकत नाही. हा लय खतरनाक. आणि बापाचा प्रश्नच नाही आहे ना, बाप त्याच लाईन मध्ये असतो म्हणून ते तसं होतं. हिलाच जास्त गरज असते, विडे काय वाईट, मोठ्या काय करीन, सगळ्यांना फरक पडावा, व्यवस्थित वागावं, है ना, असाच प्रकार आहे ना. त्यांनी बोलू नये, है ना, लय तमतम करता बाबा हे ना. मग ते घरी आले सांगतात, बाबा बघा ना बाबा जरा यांचा हात घेत, ते म्हणतो चिपच ना मग हात किती लय अवघड आहे, लय अवघड आहे मित्रांनो. हा प्रपंचच अवघड आहे, असा प्रकार आहे मित्रांनो. मग दादोस आलेला आहे, आईला पटलं, खरंय दादोसाने काहीतरी सांगितलं, फरक बसला माझ्या पोराला, म्हणून ऐकल्यानंतर फरक बसतो मित्रांनो. ज्ञान ऐकत जा, करायचंय का नाही तुमच्या हातात आहे. पण डोक्यामध्ये कचरा असतो. माणूस आला कीच लगे नीट नसतो. माणूस जन्मला की त्याला वाचता येत नसतं, त्याला गिरवावं लागतं. आघाडीचा इजरीची सगळं गिरवलं तुम्ही, म्हणून तुम्हाला येते. ज्यांनी नाही गिरवलं ते आता रुण्या मागे का नाही. हा शेण काढावं लागतं उठलं की, त्याला तेच माहितीये, गाईचं शेण काढणं, गाईचं दूध काढणं, म्हशीचं दूध काढणं, हे घरचं मस्त घर राहतं. दूध आले गटवट दुधाचा चहा करून पितो, खरं की नाही. आणि ते शेतातून येतं, शेणाने हात भरलेले, पाय भरलेले, आंघोळ गिंघोळ करून चहा करून निघून जात कुठेतरी फिरायला. हे नंतर आंघोळ करतं, हे करतं, ते करतं, है ना. असा प्रकार आहे मित्रांनो. हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण आपलं शिक्षण घेतलं पाहिजे. काय शिक्षणाने माणूस पुढे जातो. दोनच अक्षर आहे, ज्ञान. आणि म्हणून ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात नाही. नाही ज्ञानेन, काय ज्ञानाशिवाय पवित्रच नाही काही. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. हे कुंती पुत्र अर्जुना, या ज्ञानासारखी एकही गोष्ट नाहीये की तुला पवित्र करू शकत नाही.
काय फक्त ज्ञानच तुमच्या हृदयाला पवित्र करू शकते मित्रांनो. तुम्हाला समजावून जर एखाद्याने सांगितलं आणि जर तुम्ही काही करणारच स्वतःचं बरं वाईट आणि जर तुम्हाला समजावून सांगितलं तुम्हाला पटलं तर तुम्ही बरं आणि वाईट करत नाही. बरं आणि वाईटचा फायदा आहे ज्ञान सांगत असतं. चोरी केल्याने काय होतं, नाही केल्याने काय होतं, सत्याने वागल्यावर काय होतं, असत्याने वागल्यावर काय होतं, दलाली खाल्ल्यावर काय होतं, हे सगळं आहे. यमपुरीचा फोटो बघून बघा एखादा, घेऊन घ्या यमपुरीचा फोटो घरात लावून द्या. ज्यांनी चोरी केली त्याचे हात कापले जातात, ज्यांनी बोकडे कापले कोंबडे कापले त्याचे कोंबडे नळडे कापले जातात, त्या नाही कापले जात. ज्यांनी काही कृत्य केलं त्याला त्या ठिकाणी जाळात टाकलं जातं, त्या ठिकाणी कढईत टाकलं जातं, तेलात तळल्या जातं. यमपुरीचं चित्र आपल्या घरात लावत जा, म्हणजे लहान लहान लेकरांना दिसत जाईल की चोरी केल्यावर असं होतं. तुम्हाला एक कळत जाईल, अरे नको भाऊ हे असं आहे पुढे. हे खरं आहे मित्रांनो. काय आणि जसं तसं सत्य आमच्या देवाने सांगितलेलं आहे. काय म्हणून शास्त्र महत्वाचं आहे, ज्ञान महत्वाचं आहे मित्रांनो. आपण सुखासाठी आपल्या धावपळ करतो, आपल्याला खायला नाही का, लोकांचं चोरून खातो, लोकांच्या मुंड्या मोडतो. आहे ना खायला सध्या, जेव्हा नाहीये तेव्हा बघू ना. मग काय करायचं चोरून तरी लोकांचं मुंड्या मोडून. तुला सांगितलं लोकांच्या मुंड्या मोडून कमवलं ना त्या घरात सुख शांती लाभत नाही. मग एखादा येतो शांती करायला आहे ना, 10-15 घेऊन जातो. हा लय अवघड आहे. मग तिथं बरे देतात, मग तेवढं कळत नाही का आपण इतकं केलंय काय, असा देव काय, मग शांतीच लाभत नाही ना. असा प्रकार आहे. आणि म्हणून जर तुम्ही नामस्मरण केलं, चिंतन केलं ना तर काहीच करायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. काय नामाचं स्मरण करा. अशा प्रकारे नागदेव आचार्य त्या ठिकाणी पोहोचले, झोपडीत बसले आणि मग दादोस बसले, ताटावर बसले, भोजन चालू आहे आणि मग दोघं जण सोबत बसले. आबाईसाला खूप असं चांगलं वाटलं की माझा पोराने सगळं सोडून दिलं. नागदेवाच्या हातातली तलवार आता गळून पडली. नागदेव सप्तदुर्वेशना आचरत होता ते सोडून दिलं. नागदेवाचे त्या ठिकाणी ओढले केस होते ते काढून टाकले. नागदेव आता आचार्य झाला. नागदेवाने विचारलं, तुम्ही म्हणा तुमच्याकडनं आनंद होतोय आणि नाहीही, आणि तुमच्या स्वामींकडनं मात्र होतोच. त्या स्वामींच्या दर्शनाला कधी जायचंय, श्री चक्रधर स्वामींकडे कधी जायचंय. दादोसाला विचारलं नागदेव आचार्यांनी, म्हणे जायचंय अमक्या दिवशी, आम्हाला घेऊन जा, आम्हाला त्या स्वामींच्या दर्शनाला यायचंय. ठीक आहे. आणि मग आबाईसाला सांगितलं श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला आपल्याला जायचंय. कुठे आहेत ते सध्या? सिन्नर, श्रीनगर, भिलमठ, 14 चौकाचा वाडा माहिती असेल तुम्हाला. सिन्नर त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्थान आहे स्वामींचं. 14 चौकाचा वाडा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. भिलमठ त्याला म्हणतात. पाषाणाचा बांधलेला जाऊन बघा, करून घ्या. कमसे कम आपले जेवढे स्थान आहे तेवढे तरी करा. मग म्हणे अमक्या दिवशी मग तुम्ही आमच्या गावाला या, म्हणे अमक्या दिवशी आम्हाला येऊ द्या तुमच्या सोबत. उमाईचा महादाईचा म्हणते आईला, आबाईसाला, अगं आई आम्हाला पण येऊ दे ना स्वामींच्या दर्शनाला. नागदेवाला म्हण आम्हाला पण सोबत येऊ दे. कारण नागदेवाला सगळे घाबरायचे, हा येऊ देतो की नाही काय माहिती आम्हाला स्वामींच्या दर्शनाला. काय त्या म्हणल्या ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही तयारी करा, आपण जाऊ स्वामींच्या दर्शनाला. मग असा प्रकार झाला. आणि मग नागदेव आचार्यांच्या गावावरून दादोस, एल्लम भट्ट, अजूनही काही भक्त, उमाईसा, महादाईसा, नागदेव आचार्य, हे सगळे जण भक्तगण मंडळी सिन्नरकडे निघत आहेत. निघाली दिंडी सिन्नरला. सिन्नरला येऊन पोहोचतात. पोहोचल्यानंतर मठामध्ये जायच्या आधी त्या ठिकाणी एका ठिकाणी मात्रा ठेवली. मात्रा ठेवल्यानंतर दादोस म्हणतात आपण बाजारात जाऊ, स्वामींना भेटण्यासाठी चांगले फळं घेऊ, नारळ घेऊ, विडा घेऊ. आणि म्हणून बाजारात गेले. मग या दोघींना त्या मात्रेजवळ बसवलं आणि तुम्ही इथं दोघी जणी बसा, काय आम्ही बाजार करून येतो. आबाईसा, दादोस, नागदेव आचार्य हे बाजारात गेले. फळं आणायला, फुलं आणायला, हारा आणायला,
स्वामींना रिकाम्या हाताने कसं भेटायचंय? काहीतरी देऊन भेटायचं. आपल्या गुरुला भेटत असताना आपण काहीतरी दिलं पाहिजे. नाही दिलं तर आपलं एखादं झाड शेतातलं आणलं पाहिजे, जेणेकरून ते चांगलं दिसतं. पत्रम पुष्पम फलम तोयम. एक पानही जर दिलं तर त्या ठिकाणी तो प्रेम भावाने स्वीकार करतो देव. आणि म्हणून त्या ठिकाणी बसवलं. पण महादाईसाला उमाईसाला दम निघाला. का बरं? नामे वेद. वेद लागलाय ना स्वामींचा. स्वामींना भेटायचंय ना. हे बाजारात गेले आणि स्वामी होते भिलमठामध्ये. मग भिलमठाने आस्थामध्ये यांना जसा बाजार करायला उशीर झाला. उशीर झाल्यानंतर या दोघींना विचार केला, पण हे बाजार करूच तर येऊच तर आपण स्वामींना बघून घेऊ, स्वामी दिसता कसे. महादाईसा उमाईसा दम निघत नाही मित्रांनो. एखादी तुम्ही जर समजा एखादी गोष्ट जर ऐकली, मुंबई अशी दिल्ली अशी, तुम्हाला असं वाटतं कधी जाईन मी मुंबईला, कधी जाईन दिल्लीला, कधी जाईन काश्मीरला. का बरं? तुम्ही ऐकलेलं असतं, ज्यांनी बघितलेलं असतं ते तुम्ही ऐकलं की तुम्हाला असं वाटतं नाही कसं असं मग काश्मीर जावं वाटतं की नाही? जावं वाटतं. पण येणार कोण, जाणार कोण है ना? आणि मग तशा प्रकारे स्वामींचा त्या ठिकाणी वेद संचरलेला आहे. ऐकलं ना लीळा चरित्रामध्ये स्वामींना, महादाईसाना, उमाईसाना, अभयसाना सगळ्यांनी ऐकलंय ना. मग ते स्वामी आपल्याला भेटणार आहेत, तो देव आपल्याला भेटणार आहे. तिथं आपण आलो, पण हे गेले बाजारात, यांना दम निघाला. या दोघी म्हणतात आपण काय करू, लवकर जाऊ आणि स्वामींचं दर्शन करून पुन्हा इथे येऊन बसू. कारण त्यांना माहिती नाही झालं पाहिजे की आपण स्वामींचं दर्शन घेतलं. या दोघी जण उठल्या, भिलमठात गेल्या. गेल्यानंतर स्वामी शतपावली करत होते, फिरत होते. नेमकं जेवण झालं होतं, स्वामींचं भोजन झालं होतं. स्वामींना दंडवत केला, कारण स्वामींची त्या ठिकाणी कथेमध्ये ऐकलं होतं. काय ऐकलं होतं? वर्णन ऐकलं होतं स्वामींचं, है ना. लंब आहेत, गोर आहेत. कसे आहेत ते? लंब कर्ण, विशाल नेत्र, अजान बाहू, गोर वर्ण, सांपे गौर श्रीमूर्ती, 32 लक्षण, जो अवयव जैसा व्हावा तैसाची. हे ऐकलं, ते बघितलं की बघतच राहिलं. बस बघत राहावा असं वाटतं स्वामींना. स्वामींच्या लीळा ऐकत राहावा असं वाटतं. तर स्वामी दिसल्यावर का बघावं नाही वाटणार? त्या ऐकतच राहत होत्या, पण एकाने काळी केली ना म्हणून सगळं झालं. पण बरं झालं, ज्यांनी काळी केली तो बाजूला सरकला, तर ती काळी तर लागलीच. पण ज्याच्या अंगात डोक्यामध्ये भूत घुसलं होतं नागदेवाच्या, तो नाग निघाला ना. तो नाग तिथं आला आणि त्या दादोसाला भेटला, दर्शन झालं. दर्शन झालं ना निष्ठ संतांचं मित्रांनो. ह्या ज्ञानी याचे निदर्शने, पापा होती पुरस्करणे, त्याचा वेण करावा कवने, भलते न वंदावे. निष्ठ दर्शन झालं तुम्हाला एखाद्या साधूचं, तर मित्रांनो पापाचे डोंगर नसतात. तसंच झालं, दादोसाला दर्शन झालं नागदेवाला. आता स्वामींचं झालं, नाचले की पाप, सोडलं ना सगळं. सप्तदुर्गेशनं आश्रमना काढलं ना सगळं, दिले तलवार टाकून, आले ना स्वामींना भेटायला. माहिती झालं म्हणून तर आले. माहितीच नाही, ऐकलंच नाही, काहीच केलं नाही, नुसतं वटेवत बसलं तर काय माहित होईल तुम्हाला. म्हणून थोडासा विचार आपल्या डोक्यात पाहिजे मित्रांनो. विचार श्रवण करण्यासाठी कुठे गेलं पाहिजे, कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे. ते म्हणणे नाही मला सगळं माहितीये, काही माहित नसतं माणसाला मित्रांनो. म्हणून हे केलं पाहिजे. गेल्या दोघी जणी बघितलं स्वामींना, स्वामींकडे बघतच राहिल्या. स्वामी म्हणतात कुठून आल्या, कुठे चालल्या? आम्ही रामसगावून आलो, त्र्यंबककडे जायचं आम्हाला. हो हो. म्हणजे चाचरत बोलायला लागल्या, कारण त्यांना माहिती अजून आपल्याला त्यांच्यासोबत यायचं आहे. सगळी ओळख सांगावं, तर ते जर महात बोलले आणि स्वामींनी पुन्हा आपल्याला विचारलं किंवा म्हटले तुम्ही तर आधी आल्या होत्या, मग सांगितलं स्वामींना. मग देव म्हणतात हो रामसगावून आल्या, हो तिथे एक आमचा ब्राह्मण आहे, बांबूळ शेंगा आरोगणा. बाईसानं विचारलं कोण ब्राह्मण आहे तिथे तुमचा? यजमान. म्हणे बाई आम्ही जेव्हा पैठणला जात होतो ना, तेव्हा रामसगावून गेलो. एकाच्या घरी भाजीला काही नव्हतं, त्याने ना शेंगा भाजल्या, बाबळीच्या शेंगाची भाजी केली, ती आम्हाला खाऊ घातली. ते आमच्या लक्षात राहिली. ते आमचे यजमान आहे, त्यांनी आम्हाला एकदा जेवण दिलेलं आहे. स्वामींनी लक्षात ठेवलं, सांगितलं या दोघींना. गेले ना तुम्ही रामसगावला तर सांगा, हे आठवत होते, आठवण करत होते तुमच्यावाली की बाभूळ शेंगा तुम्ही त्या स्वामींना जेवायला दिल्या ना,
स्वामी तुमची आठवण करत होते, तुम्हाला यजमान म्हणत होते. बाईसा म्हणते काय भाग्याचा ब्राह्मण आहे, देव आठवण करतो. मित्रांनो, तुम्ही काही दिलं घेतलं खाऊ घातलं तर आठवण नाही येणार का? नाही का विसरणार? शेंगा बाबळीच्या भाजीलाही काही नव्हतं, बाबळीच्या शेंगा पण भावाने अर्पण केल्या हे ना, नाही तरी पण खाऊ घातलं. आपण असून खाऊ घालत नाही ना, असून देत नाही. एखादा आला आपल्या दर्जात झाले ना 2-3, आता किती लोकांना द्यायचं, सगळं भरायचं का लोकांचंच घर. आम्ही एखादी बाई अशी भेटती, निघून जावं लागतं दुसऱ्या दर्जात. काय येतं मित्रांनो सोबत, संत मागून मागून मागणार तरी काय येतं मला. देवानी नाव काढलं आणि मग सांगितलं स्वामींना. हो म्हणे महाराज आम्ही सांगू, पण महाराज आम्ही इथं आलोय असं आमच्या सोबत जे आहेत त्यांना सांगू नका. आम्ही त्यांच्या आधी तुमचं दर्शन घ्यायला आलोय. आम्हाला दम निघत नव्हती की स्वामी कसे आहेत. महाराज जसे सांगितले या चरित्रात तसेच आहेत, सुंदर आहेत, इथंच राहावं असं वाटतं. पण महाराज आम्ही जातो, आमचे सांगती येत आहेत. आणि जाऊन ते जाऊन बसल्या ते आपल्या मात्राजवळ. आणि हे दोघं तिघ जण आपल्या नारळ फुलं हार घेऊन आले. यातीच बसेल होत्या. यांना वाटलं या कुठेच गेल्या नाही, इकडे तिकडे काड्या उचलत होत्या, रडत होत्या. त्यांना वाटलं इथंच बसले दोघी. यांनी काय केलं यांनाच माहित. देवाला भेटून आल्या आणि त्यांना असं वाटावं की या खरंच इथं बसले म्हणून असं ह्या बसलेल्या, एक नाही दोन नाही. आणि मग तेव्हा अरे चला चला आवरा आवरा, हे सगळं आणलं, हे धरा नारळ धरा, फुलं धरा, हार धरा. हो हो द्या द्या द्या. आणि स्वामींना आधी सांगून ठेवले, स्वामी आम्ही यांच्या सोबत येणार आहेत, आम्हाला आता ओळखू नका, आम्ही तुम्हाला ओळखलंय आहे ना. म्हणजे सगळेजण आले. पण दादोसांनी बघितलं स्वामींना बघितलं, जसं बघितलं तसे दंडवत घालत आले. काय लंबे दंडवत घालत आले. आपण आलो तरी दंडवत घालत नाही, दंडवत पण म्हणत नाही. हे लोक आलीकून आहे ना, पलीकून लाजत नाही ते लोक आहे ना. पोरा असो पोरी असो काही लाजत नाही. आपलेच का लाजता कळत नाही. जे लाजताना ते लांब जातात मित्रांनो है ना. त्यांच्या पापाचा क्षय होत नाही, दर्शन होत नाही ज्ञानियाचं. त्या लोकांचं काहीच ज्ञान नाही, पण पाना अलीकून पलीकून करायला लागतात. हे आपल्याला कधी कळणार आहे? काय काय धर्म आहे त्यांचा, किती पक्के असतात हे. आपण कधी पक्के होणार आहे? आपली कधी एकी होणार आहे? आपण पक्के नाहीये, एकी नाहीये, म्हणून तर पानिपतचं युद्ध हरलो. काय आणि ते हरल्यामुळे आघात झाला. जे पटेल लोक आहेत ना ते आपलीच पाटील आहेत. त्या लोकांनी बळच पटेल करेले. माहिती तुम्हाला हे सगळं इतिहास वाचता. इतिहास माणसाला चालना देतो. आपल्याला कळच ना आपण काय करतोय. वाचनच नाही तर वाचणार कसे? फक्त आपलं घर दार आणि शिवाच्या बाहेर कधी गेलाच नाही. इतक्यात फिरतो आणि इतक्यातल्या लोकांना दाखवतो मी असा मी तसा. जरा बाहेर होईना कळत कसा येतो. शिवाच्या आतमध्ये जगायला काही अर्थ नाही मित्रांनो. शिवाच्या बाहेरही गेलं पाहिजे. लय मोठं जग आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे ना, भारतात फिरा आणि भारताच्या बाहेर बी जातात काही लोक. आपलं घर आणि आपलं शेत एवढाच विचार ठेवू नका डोक्यात. जग खूप मोठं आहे. विकसित करा स्वतःला. आपल्या मापाचा विचार दुसऱ्यात करू नका. जग खूप मोठं आहे मित्रांनो. विकसित करा स्वतःला. वाचन करा, लिखाण करा, काहीतरी घ्या, विचार वाढवा आणि मग तुमचा विकास होईल, तुमची प्रगती होईल. एखादा माणूस गरीब असेल तरी चालेल, पण त्याचे विचार उच्च असतील ना तो मोठा आहे, तो श्रीमंत आहे. एखादा माणूस खूप श्रीमंत आहे, सगळं त्याच्याकडे आहे, पण त्याला काहीच कळत नाही. काय अर्थ आहे त्या माणसाला? सगळं असून त्याला कसा खर्च करावा हे कळना, कसं खावं हे कळना. ज्याच्याकडे नाहीये त्याला सगळं कळतं काय करावं, कसं राहावं, कसं चालावं, कसं बोलावं. तो माणूस मोठा आहे, तो विचारवंत माणूस आहे. निष्ठे विचार जर तुमच्याकडे असले ना तर तुम्ही विचारवंत होता. साने गुरुजी माहिती आहे तुम्हाला, विचारवंत आहेत ते नाही. मग विचारवंत व्हा. नाही नसलं आपल्याकडे चला. हिटलर माहिती तुम्हाला, हा कसं आहे, विचारवंत व्हा. काहीतरी चालना द्या. भगतसिंग 25 वर्षाचे होते,
कसे दिली चालना? तुमच्यासाठी मेले ना ते, काय स्वातंत्र्यासाठी मेले ना ते. आपण स्वतंत्र झाल्यानंतर कसे तरी पारतंत्र्य व्हायचा विचार चालू आहे, लुटायचं चालू आहे. असं करू नका मित्रांनो, स्वतंत्र व्हा. मग त्या ठिकाणी ते दादो दंडवत घालत जात आहे. आपला धर्म आपण टिकवायचा, इतका टिकवायचा, जर आपल्याला कोणी कापलं तरी सोडायचं नाही. सोडलं तर संपलं ना. काय कसा धरला धर्म? झाले का पटेल? झाले का? पाटीलच राहिलंय. काय मुकरब खानाने ज्यांना पकडलं, वधवला आणलं, वधवला आणल्यानंतर साखळदराने जखडवलं, जखडल्यानंतर रक्त भंबाळ फिरलं, त्याचा त्या ठिकाणी साखळदंडाने मारलं. मग त्या ठिकाणी मारून मारून जळकांड्या उडत आहेत अंगावरच्या. इतकं 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 त्या ठिकाणी त्यांना यातना दिल्या आहेत. औरंगजेबाच्या दरबारात आणलं. मुकरब खानने सांगितलं संभा गिरफ्तार हुआ. आणि मग तो काय म्हणतो, अरे क्या बघते हो, अरे काही बघत नाहीये, हे काही तो उभा केलेला आहे. आणि मग औरंगजेब त्या ठिकाणी आपल्या सिंहासनावर बघतो. सही बोला, पानी तो नहीं, नींद तो नहीं है, सही पकड़ा गया क्या? बोले सही पकड़ा के लाया हो. अरे ये संभा किसी को पकड़े में नहीं आता, ये कैसा पकड़ गया? मैंने पकड़ा है, देखा तो वही है. पाणी मारत होता डोळ्यावर, मी झोपीत तर नाहीये ना, संभा आपल्या समोर आहे ना, पाहिलं, पकडलं, बांधून आणलेलं आहे. आणि मग मुकरब खानने सांगितलं समजला, झुक जाओ आलिमपना के सामने, झुकेंगे नहीं झुकाएंगे. आम्ही कोणाकडे झुकणार नाहीये, आम्ही झुकवतो. अरे बांधलेला आहे तुला, जखडलेला आहे तुला, मरशील. जर तू झुकणार नाही ना, ती गर्दन उडवल्या जाईल. अंगावरची साल गाडी, मिठाचं पाणी मारलं, आता तरी वाक नाही वाकणार. वाक. त्या ठिकाणी औरंगजेब म्हणतो, संभा तुझ्यावर शेंडी देतोस का? होणार का पटेल? होणार का माझ्यासारखा? होणार का मुस्लिम? तो म्हणतो, तख्तासाठी रक्त उलटणारी जात नाही आमची, मरणार याच मातीत, पण शेंडी काढू देणार नाही. या शेंडीत माझा धर्म आहे, मी माझा धर्म विकणार नाही. बहुत बोलता इसकी चूहा काट लो, बहुत घूर घूर के देखता इसके आंखें निकाल दो. जीभ काढून टाकली, आंखें काढून टाकले, कान काढले, अंगावरची साल काढली, मिठाचं पाणी मारलं आणि गर्दन उडवली आणि फाऱ्याला गुंतवली, नदीच्या काठावर उभा. संभाजी राजा आपल्यासाठी मेले मित्रांनो. आपल्याला काठा मोडलं तर सहन होत नाही. किती किती वेदना सहन केल्या. नाही घातली बोलतो की नाही झाला मुसलमान. झाला पटेल. अर्धे लोक मित्रांनो पटेल करेले, पाटील लोक पटेल करेले आपल्यावाले. संभाजी झाला नाही म्हणून आपण जिवंत राहिलो, आपण पाटील राहिलो. नाही तर आपण तसेच झालो असतो. पण राजा झाले ना आपला, मग आपण व्हायला काय हरकत नाही. त्याने बलिदान दिलं आपल्यासाठी, स्वातंत्र्य निर्माण करून दिलं आपल्यासाठी. झुकला नाही तो कोणासमोर, आपला धर्म नाही सोडला. आपण कुठं पळायला लागतो, कोणाकडे जायला लागतो, कोणाकडे हात त्या ठिकाणी पसरायला लागतो, हेच आपल्याला कळत नाही. आपण कोणत्या वंशातले आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. आपला धर्म इतका पक्का टिकवा मित्रांनो. आपला अनन्य भक्त आहे. सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शृण्वजा, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. हे कुंती पुत्र अर्जुना, तू मला शरण ये, तुला सर्व पापांपासून मुक्त करून माझं मोक्ष पद देतो. आपण आपलं कुलदैवत का सोडायचं? आपल्या कुलदैवताची आपण भक्ती का सोडायची? का विचारायचं? आपल्या पूर्वजाने आपल्या घरी ते टिकून ठेवलेलं आहे, म्हणून आपण टिकून ठेवा मित्रांनो. दंडवत करत जा, लाज मानू नका. आपला धर्म येतो, सर्व टिकून ठेवा. संभाजीने टिकवलं आपल्यासाठी. आपण त्या वंशातले आहोत. कसं त्या ठिकाणी दादोस स्वामींना दंडवत करायला जातात. 5 सुपाऱ्या हातात देतात, श्रीकरात देतात, भेट घेतात, कडकडून भेटतात. नागदेव आचार्य, आबाईसा, उमाईसा त्या ठिकाणी आल्या. अरे महाराज, दोघी जणी आधीच येऊन गेल्या होत्या, देवाला भेटून गेल्या होत्या. आता पुन्हा डबल भेटायला लागल्या. गुन्हा पत्ती घ्यायचे.
काय डबल भेटले की डबल फायदा, डबल गणपत केलं की डबल फायदा. काय बिघडलं? एखादं झाड कापसाचं आहे, एक वेचलं दुसरं वेचायचं नाही का? ते वेचलं की पुन्हा ओटीमध्ये कापूस तयार होतो, डबल. हे कधी करणार आहे आपल्याला? गोप्य पुण्य कमवायसाठी सुद्धा मेहनत करावी लागते मित्रांनो. असंच पलंगावरी भेटत नसतं सगळं. आईचं काय भेटणार आहे? काहीच भेटत नाही इथं मित्रांनो. हातपाय हलवावं लागतात तेव्हा त्या ठिकाणी सगळं भेटतं. त्याच्या हातपाय हालत नाही, त्याला काय भेटणार आहे? आपला धर्म टिकवून ठेवा मित्रांनो. नामाने वेद निर्माण होतोय, ध्यानात घ्या. नामे वेद, असं नागदेव आचार्यांना वेद निर्माण झाला. स्वामींकडे आले, स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामींना त्या ठिकाणी बाईसाना स्वामींचं पान, विड्याचं पान त्या ठिकाणी नागदेव आचार्याच्या हातात दिलं आणि स्थिती झाली, वेद झाला, आनंद येत आहे. बस नागदेव आचार्याला असं वाटायला लागलं की स्वामींजवळच राहून जावा. सगळं विसरले, आपण कोण होतो, काय होतो, आपण सप्तदुर्दशना आचरत होतो, हे सगळं सगळं सोडून दिलं. बस आता सात्विक काय संतांची संगत. वाल्यापोळी माहिती तुम्हाला? जितके मच्छरण ठेकणं आपण मारत नाही ना, तितके त्या वाल्यापोळ्याने त्या ठिकाणी माणसं मारले होते. 7 रांजण भरले होते एका दगडाने. का भरले होते माहितीये? का अत्याचारी झाला माहितीये? डोक्यात कचरा होता, ज्ञान नव्हतं. जेव्हा त्याला गुरु भेटला त्याला सांगितलं, अरे तू ज्याच्यासाठी करतोस ना, हे थोडस पाप तुझ्या त्याच्या डोक्यावर घेशील का, घेतील का? त्यांनी विचारलं, घेतात का म्हणे माझं पाप थोडं? म्हणे नाही. त्यांनी सगळं सोडून दिलं. लोकांसाठी आपण पाप करायचं, सगळं सोडलं, संत झाला. राम जन्माला येण्याच्या आधी त्याने रामायण लिखाण केलं. वाल्मिक ऋषी झाला. वाल्याचा वाल्मिक होतो माहितीये? अपि चेच्छु दुराचारो वदते माम. किती माणूस दुराचारी असला ना, जर त्याला मार्गदर्शन व्यवस्थित भेटलं ना, की तो सात्विक होतो, संत होतो. त्यांनी सगळं सोडल्यानंतर त्याला संत म्हटलं पाहिजे. त्यांनी सोडलंय आता हे सगळं. तसा नागदेवाच्याने सगळं सोडलं, सगळं सोडलं. स्वामींचे गुणगान गात आहेत, स्वामींचं नामस्मरण करत आहे, चिंतन करत आहे. चिंता दूर झाली नागदेवाची. नामे वेद, असं नागदेवाच्या वेद निर्माण झाला, आवडी निर्माण झाली. तलवार टाकून दिली आणि स्वामींची तलवार म्हणजे शास्त्र हातात घेतलं. स्वामींचं लीळा चरित्र वाचायला लागला. चरित्र हे माणसांचं असतं, लीळा हा देवाच्या असतात. चरित्र, याचं चरित्र चांगलं आहे, त्याचं नाव निघालं ना आता नाव संभाजी राजाचं. तुमचं चरित्र कम से कम गावापुरतं तरी चांगलं ठेवा. गावातल्या तरी म्हणलं पाहिजे, अरे चांगलं होतं, नव्हतं मारायला पाहिजे. गावाला जर त्रास असेल तर म्हणतो, काय म्हणतात लोक, बरं झालं केलं झालं तोंड वाचून. घरचे सुद्धा म्हणतात कटकट गेली म्हणे. कम से कम घरच्यांनी तरी आपल्याला जपलं पाहिजे, एवढं चांगलं राहा, जेणेकरून आपला तिरस्कार कोणी करणार नाही. आपण जर कोणाचं वाईट केलं नाही ना, तर लोक आपलं वाईट करत नाही. लोकांना वाटणार तुमच्याविषयी, अरे चांगला होता, येत होता, बसत होता, नाही बोललो तरी यायचा. आता आल्यावरच म्हणायचो आम्ही, हे जेवून जाऊ दे, पण चांगला होता बरं का, यायचा. त्याला मानापानाची काही गरज नव्हती, येत होता. आणि एखाद्याला किती बोलवा तरी येईना, आहे ना, ते तिकडच नाही बोलल्यामुळे आपली मुंडी मोडायला बसतो. अशा प्रकारचे लोक आहेत मित्रांनो. चांगलं जीवन जगा, देव धर्म करा, चिंतन करा, स्मरण करा, कोणाचं वाईट चिंतन करू नका. दुसऱ्याचं वाईट केल्याने आपलं कधी चांगलं होत नाही मित्रांनो. आपलं चांगलं झालं पाहिजे, आपण देवधर्म केला पाहिजे, यासाठी साधू संतांची संगत लागली पाहिजे. विचार आपण ग्रहण केले पाहिजे, ध्यानात घ्या. आजपर्यंत ते केलं नसेल तर देवाला क्षमा मागा की महाराज आपल्या नामाचा मला वेध लागला नाही, पण आत्ता लागलाय ना तर मी सोडणार नाही.
देवा असं चिंतन तुझं मला घडू दे, साधू संतांचा योग येऊ दे, आतापर्यंत जे नाही केलं त्याविषयी मी क्षमा मागतो. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, दिवाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी, पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.